मराठा विद्याप्रसारक समाज, KTHM कॉलेज, डिपार्टमेंट ऑफ सोशोलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, FYBA 2019 क्रेडिट पॅटर्न सेमिस्टर फर्स्ट यासाठी आपल्याला जो सब्जेक्ट आहे इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी जनरल पेपर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या पेपरमध्ये प्रकरण 2 अंतर्गत समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना यातील पहिली जी संकल्पना आहे समाज, त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि समाजाचे बदलते प्रकार, यामध्ये शिकारी समाज, कृषी समाज, औद्योगिक समाज आणि नव उदारमतवादी समाज यांचा अभ्यास आपण करणार आहोत. पुढचे आहे बी पॉईंट, समूह, मंडळे आणि सामाजिक जाळे यांची संकल्पना आणि वैशिष्ट्ये या अंतर्गत आपल्याला अभ्यासावी लागतील. आता समाज म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. समाज हा शब्द आपण वेगळ्या अर्थाने ऐकत असतो आणि समाजशास्त्राच्या अंतर्गत व्यापक अर्थाने जर असं म्हटलं तर समाजाविषयीचे सामान्य विज्ञान म्हणजे समाजशास्त्र होय, अशी समाजशास्त्राची व्याख्या केली जाते. म्हणजेच समाज हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यामुळे समाज ही संकल्पना समाजशास्त्रज्ञ कोणत्या अर्थाने वापरतात हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. समाजशास्त्रात समाज या संकल्पनेची व्याख्या एक विशिष्ट प्रकारे केली जाते आणि आपण आपल्या आसपास बघतो की सर्वसामान्य माणूस दैनंदिन जीवनात समाज हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. उदाहरणार्थ असं आपण म्हणूया की महाराष्ट्रीयन समाज, गुजराती समाज असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समाज या शब्दाला प्रादेशिक संदर्भ असतो. त्यानंतर ब्राह्मण समाज, मराठा समाज, माळी समाज असं जेव्हा दैनंदिन जीवनात शब्दप्रयोग केले जातात तेव्हा त्याला जातीचा संदर्भ आहे असे म्हटले जाते. हिंदू समाज, मुसलमान समाज, जैन समाज या प्रकारे जेव्हा समाज हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याला धर्माचा संदर्भ आहे असे म्हटले जाते. म्हणजे समाज हा शब्द ढोबळ अर्थाने विविध आधारे वापरला जात असतो, परंतु समाजशास्त्रात समाज या शब्दाला असा प्रादेशिक, जातीय किंवा धार्मिक असा आधार नाही. म्हणूनच समाजशास्त्रामध्ये समाज या संकल्पनेला एक विशिष्ट अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो आणि विविध समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे या समाजाच्या संकल्पनेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण बघूया. पहिले आहे मॅकआयव्हर आणि पेज यांच्यामध्ये सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज होय. आता सामाजिक संबंधाचे जाळे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सामाजिक संबंध म्हणजे काय हेही जाणून घेणं महत्त्वाचं असतो. सामाजिक संबंध हे एका विशिष्ट प्रकारे निर्माण होत असतात आणि समाजशास्त्रात सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. इतर कोणतंही सामाजिक शास्त्र अथवा नैसर्गिक शास्त्र सामाजिक संबंधांचा अभ्यास करत नाही आणि प्रत्येक ठिकाणी व्यक्तीचे इतरांबरोबर जे काही सामाजिक संबंध निर्माण होतात त्यातूनच समाज ही संकल्पना साकार होत असते. म्हणूनच मॅकआयव्हर आणि पेज म्हणतात की सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज होय. दुसरे आहे राईट
या विचारवंतांची व्याख्या. ते म्हणतात, समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नव्हे, तर त्या समूहातील व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था होय. या व्याख्येचा अर्थ समजावून घ्यायचा झाल्यास आपण असं म्हणू शकतो की व्यक्ती केवळ एकत्र येऊन समाज निर्माण होत नाही. याचं उदाहरण सांगितलं जातं की आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेस मग तो प्रवास बसचा असेल अथवा रेल्वेचा असेल, विमानाने असेल, तर तेव्हा त्या बस स्टँडवरती, रेल्वे स्टेशनवरती आणि एअरपोर्टवरती लोक प्रवासासाठी एकत्र येत असतात. म्हणजेच काय की फक्त लोक एकत्र आले म्हणून त्यांचा समाज निर्माण होत नाही, तर त्या लोकांमध्ये जर एखादं कुटुंब असेल अथवा मित्रांचा एखादा समूह असेल, तर त्यामध्ये असणारे विशिष्ट प्रकारचे सामाजिक संबंध, त्यांची व्यवस्था, यामध्ये मात्र आपल्याला समाज असेला दिसून येतो. कारण या कुटुंबामध्ये अथवा मित्रांच्या गटात असणारे संबंध हे दीर्घकाळासाठी असतात. म्हणूनच राईट असे म्हणतात की केवळ व्यक्तींचा समूह म्हणजे समाज नाही, तर त्या समूहातील व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था, यालाच आपण समाज असे म्हणतो. पुढची आहे गिलिन आणि गिलिन यांची. यांनी थोडा व्यापक अर्थाने समाजाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते समान सामाजिक हेतू असणाऱ्या, एकाच भूप्रदेशात राहणाऱ्या, समान जीवन पद्धती असणाऱ्या, एकत्वाची जाणीव असणाऱ्या, या सर्वांमुळे आपण इतरांपासून वेगळे आहोत असे मानणाऱ्या व्यक्तींच्या कायमस्वरूपाच्या अस्तित्वास समाज असे म्हणतात. या व्याख्येचा अर्थ बघायचा झाल्यास यामध्ये गिलिन आणि गिलिन म्हणतात की समान सामाजिक हेतू असणाऱ्या, एकाच भूप्रदेशात राहणाऱ्या. उदाहरणार्थ की आपण भारतीय समाजाचे एक घटक आहोत, म्हणजे आपण भारत या विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहतो. त्यानंतर आहे समान जीवन पद्धती असणाऱ्या. आता या भारतामध्येच आपल्याला प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी संस्कृती पाहावयास मिळते आणि म्हणूनच महाराष्ट्रीयन समाज असेल, गुजराती समाज असेल, या प्रत्येकाची विशिष्ट जीवन पद्धती असते. परंतु असे जरी असले तरी एकत्वाची जाणीव असणाऱ्या, तरी आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत, ही एकत्वाची जाणीव या नागरिकांमध्ये असते. याबरोबरच या सर्वांमुळे आपण इतरांपासून वेगळे आहोत असे मानणाऱ्या व्यक्तींच्या कायम स्वरूपाच्या अस्तित्वात समाज असे म्हणतात. म्हणजेच भारतीय समाजात राहणारी लोक ही इतर समाजांपासून वेगळी आहेत असे मानणाऱ्या, उदाहरणार्थ ब्रिटिश समाज, अमेरिकन समाज, यापासून आपण वेगळे आहोत आणि म्हणूनच असा विशिष्ट प्रकारे आपण इतरांपासून कसे वेगळे आहोत असे मानणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाला समाज असं देखील म्हटलं जातं. पुढची आहे मॉरिस गिन्सबर्ग यांची. समाज म्हणजे विशिष्ट संबंध किंवा वर्तनाच्या प्रकारांनी एकवटलेल्या व्यक्तींचा असा समूह आहे की ज्यातील व्यक्ती अशा संबंधात सहभागी न होणाऱ्या किंवा वेगळ्या स्वरूपाचे वर्तन प्रकार आचरणात आणणाऱ्या व्यक्तींपेक्षा वेगळे दिसतात. या संदर्भात आपल्याला असं सांगता येईल की आपण सर्वसाधारणपणे समाजशास्त्रात समाज ही संकल्पना अभ्यासत असताना 3 प्रकार पाहतो समाजाचे. विशिष्ट भूप्रदेशानुसार अथवा बोलीभाषेनुसार, त्यामध्ये घडणाऱ्या आंतरक्रियेच्या प्रकारानुसार
मग शहरात राहणारा समाज शहरी समाज अथवा नागरी समाज त्याला म्हटलं जातं. ग्रामीण भागात राहणाऱ्या समाजास ग्रामीण समाज अथवा कृषी समाज असे देखील म्हटलं जातं. आणि अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या समाजास आपण आदिवासी समाज असे म्हणतो. मॉरिस गिन्सबर्ग यांनी असे म्हटले आहे की विशिष्ट संबंध किंवा वर्तनाच्या प्रकारांनी एकवटलेल्या व्यक्तींचा असा समूह आहे की ज्यातील व्यक्ती अशा संबंधात सहभागी न होणाऱ्या अथवा वेगळ्या स्वरूपाचे वर्तनाचे प्रकार आचरणात आणणाऱ्या व्यक्तींपेक्षा वेगळ्या दिसतात. म्हणजेच आदिवासी भागात राहणारी व्यक्ती अथवा राहणारा समाज हा नागरी समाजापेक्षा वेगळा असतो. कारण प्रत्येकाचे विशिष्ट संबंध आणि वर्तनाच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. म्हणून आदिवासी समाज, ग्रामीण समाज, नागरी समाज असे समाज निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि पुढची जी आहे व्याख्या टिशलेर, व्हायटन व हंटर यांची. व्यापक व सर्वसमावेशक अशी प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी सामाजिक व्यवस्था म्हणजे समाज होय. समाजात सदस्यांची भरती करण्याची अंतर्गत व्यवस्था असून समाज पिढ्यानपिढ्या टिकून राहतो. त्याला समान संस्कृती व विशिष्ट भूप्रदेश असतो. आता या व्याख्येचा अर्थ बघायचा झाल्यास व्यापक व सर्वसमावेशक अशी प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी सामाजिक व्यवस्था म्हणजे समाज होय. आणि या समाजात सदस्यांची भरती करण्याची अंतर्गत व्यवस्था असते. आता कुठलाही समाज जर टिकून राहायचा असेल तर त्यामध्ये नवीन सदस्य त्यांची भरती होणं गरजेचं असतं. म्हणजेच व्यक्ती या मृत्युमुखी पडल्यामुळे समाजाचं सातत्य टिकून राहावं यासाठी त्या समाजात नवीन सभासद देखील निर्माण होणे गरजेचे असते. आणि हे आपण विवाह संस्था आणि कुटुंब संस्था या दोन संस्थांकडे हे कार्य असल्याचं बघतो. कारण विवाहाच्या माध्यमातून दोन व्यक्ती एकत्र येतात आणि कुटुंबाची स्थापना करतात. आणि त्यामुळेच संतती निर्माण होऊन समाज हा पिढ्यानपिढ्या टिकून राहतो. या कुटुंबाद्वारेच आपल्या पूर्वजांची संस्कृती, विशिष्ट प्रकारचं ज्ञान हे हस्तांतरित करण्याचं कार्य त्या कुटुंबाची स्थापना करणाऱ्या व्यक्तींकडेच असते. आणि या व्यक्ती देखील एका विशिष्ट भूप्रदेशामध्येच राहत असतात. विशिष्ट भूप्रदेश असल्यामुळे संस्कृती, तिची मूल्य, परंपरा ही इतरांपासून वेगळी ठरते. भौतिक आणि अभौतिक संस्कृती असा दोन्ही संस्कृतीचा अंतर्भाव या अंतर्गत होत असतो. आणि त्याची जाणीव नवीन सभासदांना ही सामाजिकरणाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत करून देण्यात येते. म्हणजेच समाज ही एक व्यापक आणि सर्वसमावेशक अशी व्यवस्था आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या विचारवंतांनी समाज ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.